नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोमॅन शोमध्ये तुमचं स्वागत. देशात युरियाच्या आयातीवरती अब्जावधी रुपये खर्च होतात, पण आता ही परिस्थिती बदलू शकते. कारण केंद्र सरकारनं पर्यावरणपूरक ग्रीन युरिया उत्पादनाला वेग देण्याची मोठी तयारी सुरू केल्याची बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशात देशातील पहिला ग्रीन युरिया प्रकल्प उभारला जाणार असून ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानाच्या मदतीनं खत निर्मितीचा देशात नवा अध्याय सुरू होणार आहे. पण नेमका ग्रीन युरिया म्हणजे काय, तो कसा तयार होणार आहे, शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होणार आहे आणि त्यामुळं युरियाची आयात खरंच कमी होणार का, या सगळ्याबद्दल आपण आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये बोलणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर देशात पर्यावरणपूरक खत उत्पादनाच्या दिशेनं पाऊल उचललं जात असून लवकरच ग्रीन युरियाचं उत्पादन सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. केंद्रीय रसायन व खत मंत्रालयानं याबाबत माहिती देताना ग्रीन युरिया प्रकल्प उभारण्यासाठी उद्योग क्षेत्राकडून प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं आहे. सरकारच्या मते हा प्रतिसाद पाहता भारतात ग्रीन युरियाचं व्यावसायिक उत्पादन येत्या काळात प्रत्यक्षात येऊ शकतं. त्यामुळे युरियाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक खत निर्मितीलाही चालना मिळेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे. सध्या भारतात वापरला जाणारा बहुतांश युरिया नैसर्गिक वायूपासून म्हणजेच ग्रे अमोनिया यापासून तयार केला जातो. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन केलं जातं. मात्र ग्रीन युरिया हा ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनियापासून तयार केला जात असल्यामुळं त्याचं कार्बन उत्सर्जन अत्यल्प असतं, म्हणजेच कमी असतं. त्यामुळे हा खत उद्योगातील हरित परिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पासुद्धा असल्याचं बोललं जात आहे. ग्रीन युरियाचा आधार असलेल्या ग्रीन अमोनियाची परिणामकारकता तपासण्यासाठी केंद्र सरकारनं भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात ICARच्या मार्फत गेल्या रब्बी हंगामापासूनच विविध संशोधन केंद्रांवरती चाचण्या सुरू केलेल्या आहेत. या चाचण्यांमध्ये भात, ऊस आणि तेलबिया पिकांचा समावेश असून ग्रीन अमोनियाचा उत्पादन, वाढ आणि खत कार्यक्षमतेवरती होणारा परिणाम यामध्ये अभ्यासला जातोय. या चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक आल्यास भविष्यात ग्रीन युरियाचा वापर सुरू होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. देशातील पहिला प्रात्यक्षिक ग्रीन युरिया प्रकल्प म्हणजे ज्याला आपण पायलट प्रोजेक्ट म्हणतो, तो आंध्र प्रदेशातील पुदिमडका इथे उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प दररोज 150 टन उत्पादन क्षमतेचा असेल. NTPCची संशोधन संस्था NETRA हा प्रकल्प विकसित करणार आहे. त्यामध्ये कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन तसंच वॉटर इलेक्ट्रोसिस या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पातून मिळणारा अनुभव भविष्यात देशभरात मोठ्या क्षमतेचे ग्रीन युरिया प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शक ठरू शकतो. ग्रीन युरिया उत्पादनासाठी बाजारातील तयारी आणि उद्योगांची क्षमता तपासण्यासाठी प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेडनं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवला होता. त्यानंतर खत विभागानं उच्चस्तरीय बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर मंत्रालयाने सांगितलं की संपूर्ण मूल्य साखळीतील कंपन्यांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा भारतात ग्रीन युरिया उत्पादन सुरू करण्याच्या उद्योग क्षेत्राच्या तयारीचा स्पष्ट असा संकेत आहे. सध्या ग्रीन अमोनिया तयार करण्याचा खर्च पारंपरिक ग्रे अमोनियापेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळं ग्रीन युरियाची किंमतही जास्त राहते. हा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं आर्थिक योजना तयार केली आहे. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ग्रीन ऊर्जा पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 19,744 कोटींची तरतूद करणार आहे. तर खत विभाग ग्रीन अमोनियाचा विद्यमान खत उद्योगात समावेश करण्यासाठी आवश्यक धोरण आणि आर्थिक आराखडा तयार करणार आहे. ग्रीन अमोनियाची किंमत निश्चित करण्यासाठी प्लाट्स आणि अर्ग्यूस या आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातील निर्देशांकांचा आधार घेतला जाणार आहे. या संस्थांनी जाहीर केलेल्या 2 आठवड्यांच्या सरासरी बाजारभावानुसार ग्रीन अमोनियाचा संदर्भ दर निश्चित केला जाईल. यामध्ये भारतातील सीमाशुल्क, वाहतूक खर्च आणि स्थानिक लॉजिस्टिक खर्चाचा सुद्धा समावेश केला जाईल. ग्रीन अमोनिया हा सध्या पारंपरिक ग्रे अमोनियापेक्षा महाग असल्यानं दोन्हीतील किमतींमध्ये फरक केंद्र सरकार अनुदानाच्या माध्यमातून भरून काढणार आहे. त्यामुळे खत उत्पादक कंपन्यांना ग्रीन अमोनिया सध्याच्या अमोनियाच्या दरात उपलब्ध होईल आणि ग्रीन अमोनिया उत्पादनाला त्यातून चालना मिळेल असा दावाही केला जातोय. राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन या अंतर्गत दरवर्षी 7.24 लाख टन ग्रीन अमोनियाची खरेदी करण्याचं उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. हे खरेदी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फत रिव्हर्स लिलाव या पद्धतीनं केली जाईल. स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे उत्पादकांची निवड करण्यात येणार आहे आणि मंजूर प्रकल्पांना
10 वर्षांपर्यंत आर्थिक सहाय्य आणि बाजाराची हमी राहण्याची या सगळ्यामध्ये प्रस्तावित आहे। त्यामुळं खाजगी गुंतवणूक वाढवून ग्रीन अमोनिया उद्योगाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षासुद्धा त्यातून व्यक्त केली जाते आहे। भारत हा जगातील सर्वाधिक युरिया वापरणाऱ्या देशांपैकी एक असून 2025-26 या वर्षात देशानं सुमारे 100 लाख टन युरियाची आयात केली आहे। देशांतर्गत उत्पादन वाढलं तरीही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयात करावीच लागते आहे आणि त्यामुळेच ग्रीन युरियाचं उत्पादन सुरू झाल्यास युरिया आयात कमी करणं, परकीय चलनाची बचत करणं आणि खत क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढवणं शक्य होईल असा सरकारचा दावा आहे। ग्रीन युरिया उत्पादनासाठी कार्बन डायऑक्साईड हा महत्त्वाचा कच्चा माल असणार आहे। हा कार्बन डायऑक्साईड थर्मल वीज प्रकल्प, सिमेंट कारखाने आणि पोलाद उद्योगामधून कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानाद्वारे पकडला जाईल आणि त्याचा खत निर्मितीत पुनर्वापर केला जाईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। मंत्रालयाच्या माहितीनुसार वार्षिक 12.7 लाख टन क्षमतेच्या एका ग्रीन युरिया प्रकल्पासाठी सुमारे 10 लाख टन कार्बन डायऑक्साईड आवश्यक असतो। त्यामुळं वातावरणात जाणारं कार्बन उत्सर्जन कमी होण्यास त्यातून मदत होणार असून औद्योगिक प्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येईल असा विश्वाससुद्धा केंद्र सरकारकडून व्यक्त केला जातोय। केंद्र सरकारच्या मते नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया आणि कार्बन कॅप्चर या तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर केल्यास भारताला 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य हे गाठण्यासाठी मोठी मदत होईल। ग्रीन युरिया उद्योगामुळे केवळ पर्यावरणपूरक खत निर्मितीच होणार नाही तर स्वच्छ ऊर्जा वापराला चालना मिळेल। त्यासोबत औद्योगिक कार्बनचा पुनर्वापर, युरिया आयात कमी करणं आणि देशाची खत क्षेत्रातील स्वयंपूर्णता वाढवण्यासही मोठ्या प्रमाणात हातभार लागेल असा दावाही केला जातोय आणि त्यामुळेच ग्रीन युरिया हा भारताच्या हरित अर्थव्यवस्थेतील एक शाश्वत कृषी विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचा दावाही केंद्र सरकारकडून केला जातोय। एकूणच काय तर ग्रीन युरिया हा केवळ नवीन खत नसून भारताच्या खत उद्योगातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो असा दावा केंद्र सरकारकडून केला जातोय। त्यासाठी स्वच्छ ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, कार्बन कॅप्चर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं युरिया उत्पादन अधिक पर्यावरणपूरक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। या उपक्रमामुळे भविष्यात युरियावरील आयात अवलंबित्व कमी होणं, परकीय चलनाची बचत, औद्योगिक कार्बनचा पुनर्वापर आणि खत क्षेत्रात आत्मनिर्भरता वाढण्याची अपेक्षा आहे। मात्र ग्रीन युरियाची किंमत, उत्पादन खर्च, शेतकऱ्यांपर्यंत उपलब्धता आणि प्रत्यक्ष वापर कितपत यशस्वी ठरतो हे आगामी काळात स्पष्ट होईलच। ग्रीन युरियाबद्दल तुमचं मत काय आहे? ही योजना भारताच्या शेतीसाठी किती महत्त्वाची ठरू शकते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।